नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि अत्यंत महत्त्वाचा असलेला विषय म्हणजे शेतकरी कर्जमाफी। आणि आता या शेतकरी कर्जमाफीला तुर्तास ब्रेक लागलेला आहे। शेतकरी कर्जमाफी रखडलेली आहे। काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी गजानन गायकवाड आणि तुम्ही बघताय गजानन टेक्निकल। आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कर्जमाफीबाबतचे आतापर्यंत झालेले छोटे मोठे सर्व काही अपडेट आणि निर्णय आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत। मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी ही 30 जूनपूर्वी होणार असं आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं होतं आणि 30 जूनपूर्वी कर्जमाफी होणार हे मात्र नक्की आहे। पण तोपर्यंत आता सद्यस्थितीला कालपासून सोमवारपासून कर्जमाफीला सध्या ब्रेक लागलेला आहे। कारण काय तर विधान परिषदेच्या निवडणुका ह्या जाहीर झालेल्या आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता कालपासून सोमवारपासून लागू करण्यात आलेली आहे। आणि एक वेळेस आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कोणतंही काम केलं जाऊ शकत नाही। त्याचमुळं कर्जमाफी ही रखडलेली आहे। कर्जमाफी का रखडलेली आहे तर आचारसंहिता लागू असल्यामुळं सरकार कोणतंही काम करू शकत नाही। कारण विधान परिषदेमध्ये सरकारला कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार नसतात। आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर सरकार कोणतेही निर्णय घेऊ शकत नाही किंवा शासन निर्णय काढू शकत नाही। त्यामुळं शेतकरी कर्जमाफी सध्या तरी रखडलेलीच राहणार आहे। मग 30 जूनपूर्वी कर्जमाफी होणार का? हो, 30 जूनपूर्वीच कर्जमाफी होणार। कारण आचारसंहिता ही 25 जून रोजी ही बंद होणार आहे आणि 25 जूनला आचारसंहिता स्टॉप झाल्याच्या नंतर कर्जमाफीवरला निर्णय हा घेण्यात येईल। कारण सहकार विभागाकडून कर्जमाफीचा पूर्ण प्रस्ताव आणि कर्जमाफीची जी काही प्रोसेस आहे ती पूर्ण करून राज्य सरकारकडे सोपवण्यात आलेली आहे। त्यामुळं 25 जून नंतर लगेचच 26 किंवा 27 जूनला या कर्जमाफीचा निर्णय होऊ शकतो। पण त्यापहिले राज्य सरकार काही करते का याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर अशाच अपडेट आणि छोट्या मोठ्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। कारण कर्जमाफीचे संपूर्ण अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो। तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थांबतो। जय